गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालंय। मतदानासाठी लोकांचा उत्साह दिसतोय। आढावा घेतलाय रोमित तोंबरलावाल यांनी। पहिल्या टप्प्यात पार पडत असलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासून जे आहे मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या मतदार केंद्रावर आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो की मतदार राजा जो आहे सकाळी 7 वाजेपासून जे आहे मतदार केंद्रावर पोहोचलेला आहे। गडचिरोली प्रशासनाने आणि संपूर्ण गडचिरोली पोलीस असेल यांनी जय्यत तयारी या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी केली आहे। त्यामुळेच लोकांचा उत्साह देखील या उत्सवासाठी जे आहे तो बघायला मिळत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून जे आहे मतदार राजा जो आहे तो मतदान केंद्रावर पोहोचलेला आहे। लोकांची जी रांग आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे दक्षिण गडचिरोली संपूर्ण गडचिरोली हा जो आहे अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। त्यामुळे सकाळी 7 वाजेपासून जे आहे दुपारी 3 वाजेपर्यंत ही संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळेच कटेकोट बंदोबस्त या संपूर्ण भागामध्ये ठेवण्यात आलेला आहे। एकंदरच बघितलं तर 15,000हून अधिक जे आहेत जवान या संपूर्ण भागामध्ये तैनात झालेले आहे। त्यामुळेच गडचिरोली पोलिसांनी जे आहे अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त संपूर्ण भागामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात फोर्स जो आहे तो तैनात केलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहे या संपूर्ण सीमावर्ती भागामध्ये जे आहे BSF असेल, CRPF असेल, जिल्हा पोलिसाचे CCSTचे कमांडो असतील, हे संपूर्ण भागांमध्ये जे आहे ते तैनाती त्यांची ठेवण्यात आली आहे। त्यामुळेच संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती शांततेत पूर्णपणे पार पडणार आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यांनी तयारी केलेली आहे। रोमित तोंबरलावाल, ABP माझा, आलापल्ली, गडचिरोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।